नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रेरेश किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण एक चायनीज डिश बघणार आहोत ज्याचं नाव आहे चिली पोटॅटो फ्राईज। रेसिपी अत्यंत सोपी आहे आणि टेस्टला तर खूपच भारी आहे। तर चला बघूया चिली पोटॅटो फ्राईज घरी कसे बनवायचे। ही रेसिपी मेनली दोन भागामध्ये बनते। पहिल्या भागात आपल्याला बटाट्याचे फ्राईज बनवून घ्यायचे आहेत, त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये बनलेले फ्राईजला एका चविष्ट चायनीज ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचं आहे। चला मग आधी आपण बटाट्याचे फ्राईज करून घेऊयात। त्यासाठी आपण 4 बटाटे घेतलेले आहेत। बटाटे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत, तर चला आपण बटाट्यांचे साल काढून घेऊयात। 4 बटाट्यांची साल काढून झालेली आहेत, तर चला आता बटाट्यांना आपण कापून घेऊयात। त्याआधी आपल्याला कापलेल्या बटाट्यांचे साल बाजूला करून घेऊयात। बटाटा कट करताना आधी आपण बटाट्यांना उभा कट करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण लांब सडक बटाटे घेतले तर बटाट्यांचे फ्राईज करण्यासाठी त्यांची कटिंग चांगली होते। बटाटे उभे कट झाल्यानंतर बटाट्यांना आपल्याला फ्राईजच्या आकारामध्ये कापून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता की आपण जास्त मोठे किंवा जास्त छोटे बटाटे कट न करता एकदम मीडियम साईजमध्ये कटिंग केलेली आहे। तुम्ही सुद्धा बटाट्यांना एवढ्या साईजमध्ये कट करून घ्या। आता आपण बाकीचे उरलेले बटाटे सुद्धा कट करून घेऊयात। चला आता बाकीचे बटाटे सुद्धा कट करून झालेले आहेत, तर चला एका प्लेटमध्ये कापलेले बटाटे शिफ्ट करून घेऊयात। जेव्हा आपण बटाटे कापलेले असतात तेव्हा आपल्याला जाणवते की बटाट्यांवरती एक ओलसर परत आलेली आहे, तर आपल्याला ती कपड्याच्या मदतीने बटाट्यांचा थोडासा ओलसरपणा कमी करून घ्यायचा आहे। तर आपल्याला बटाट्यांना पूर्ण सुकं नाही करायचं आहे, थोडासा ओलसरपणा बटाट्यांमध्ये राहायला पाहिजे, म्हणजेच आपण वरून कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकणार आहोत तो बटाट्यांना चिपकेल। बटाटे क्लीन झालेले आहेत, तर बटाट्यांवरती आता आपण टाकायचे आहेत 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर आता आपण टाकूयात 2 टेबलस्पून मैदा आणि सर्व बटाट्यांवरती कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याला चांगलं एक कोट तयार करून घेऊयात। चला तर आता कॉर्नफ्लॉवर आणि मैदा बटाट्यांवरती चांगला लागलेला आहे, तर एका कढाईमध्ये तेल गरम करायला घेऊयात। तेल गरम झालेलं आहे, तर तेलामध्ये कोट केलेले बटाटे सोडूयात। बटाटे तेलात सोडायच्या आधी तेल गरम झालेलं पाहिजे, नाहीतर बटाटे सर्व तेल शोषून घेतील आणि आपले फ्राईज तेलकट होतील। आता आपल्याला फ्राईज सर्व बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत। जेमतेम 3 ते 4 मिनिट आपल्याला बटाटे फ्राय करावे लागतील, तेव्हाच बटाटे चांगल्या प्रकारे आतून आणि बाहेरून शिजतील। आपल्याला बटाटे 90% शिजवून घ्यायचे आहेत। नंतर आपण फ्राईज डबल फ्राय करणार आहोत, त्याने फ्राईज अजून क्रिस्पी होतील। आता आपले बटाटे 90% फ्राय झालेले आहेत, तर आपण फ्राईजना तेलातून काढून घेऊयात आणि त्यानंतर आपण बटाट्यांची दुसरी बॅच टाकून त्यांना फ्राय करून घेऊयात। सर्व बटाटे फ्राय झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा फ्राय केलेले फ्राईज गरम तेलामध्ये टाकणार आहोत। अशा प्रकारे फ्राईज अजून क्रिस्पी होतात। 1 मिनिट फ्राईजना फ्राय केल्यानंतर फ्राईज गोल्डन ब्राऊन होतील, तेव्हा आपले क्रिस्पी पोटॅटो फ्राईज तयार आहेत। फ्राईज तयार झाल्यानंतर आपल्याला चायनीजची ग्रेव्ही बनवायची आहे। त्याआधी जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसंच आपल्या चॅनलला जो सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। टेस्टी चिली पोटॅटो फ्राईजची रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। चला तर आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊयात। ग्रेव्ही बनवण्यासाठी एका कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर कढईमध्ये आपण टाकणार आहोत 1 टेबलस्पून आलं आणि त्यासोबतच 1 टेबलस्पून लसूण आणि आलं 15 ते 20 सेकंद फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण कढईमध्ये टाकणार आहोत 4 हिरव्या मिरच्या, ज्या आपण उभ्या कापून घेतलेल्या आहेत। आता आलं आणि लसूण शिजेपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। आलं आणि लसूण चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर कढईमध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 कांदा, ज्याला आपण बॉक्स साईजमध्ये कापून घेतलेला आहे। कांद्यासोबतच कढईमध्ये टाकायचं आहे 1 शिमला मिरची। कांदा आणि शिमला मिरचीला 20 ते 30 सेकंद आपण फ्राय करून घेणार आहोत। कांदा आणि शिमला मिरची फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये टाकायचे आहेत चायनीजचे मसाले, ज्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून टोमॅटो केचप, 1 टीस्पून रेड चिली सॉस, 1 टीस्पून ग्रीन चिली सॉस। सर्व मसाले टाकल्यानंतर आता आपल्याला सर्व मसाल्यांना मिक्स करून 20 ते 30 सेकंद शिजवून घ्यायचं आहे। मसाले शिजल्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे 1 टीस्पून व्हिनेगर आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। व्हिनेगर मिक्स झाल्यानंतर कढईमध्ये टाकूयात 1/4 कप पाणी आणि पाण्याला उकळी येईपर्यंत ठेवूयात।
ग्रेव्हीला तर छान अशी उकळी आलेली आहे, तर आता आपण एका कपमध्ये पाणी घेऊयात. त्यात 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार झाल्यानंतर ती स्लरी आपण लगेचच ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायची आहे. लगेचच मिक्स करायचं आहे, नाहीतर ग्रेव्हीमध्ये कॉर्नफ्लोअरच्या स्लरीचे गाठी बनतील. स्लरी टाकल्यानंतर ग्रेव्ही आपण जेमतेम 1 मिनिट तरी शिजवणार आहोत. चला तर आता ग्रेव्ही बनवून तयार आहे. तर आता आपण ग्रेव्हीमध्ये टाकूयात पहिल्या स्टेपमध्ये बनवलेले पोटॅटो फ्राईज. ग्रेव्हीमध्ये फ्राईजला मिक्स करून घेऊयात. थोडीशी कापलेली कांद्याची पात टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. शेवटी लास्ट टच देण्यासाठी पांढरे तीळ टाकून मिक्स करून घेऊयात आणि आपली टेस्टी चिली पोटॅटो फ्राईज रेसिपी सर्विंगसाठी तयार आहे. तर चला सर्व करूयात. तर मित्रांनो, कशी वाटली ही सोपी आणि टेस्टी चिली पोटॅटो फ्राईजची रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तसंच ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या रेरेश किचन या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.